ठाकरेंच्या शिवसेनेला कल्याण डोंबिवलीमध्ये मोठा धक्का बसलाय। ठाकरेंच्या शिवसेनेचे कल्याण डोंबिवली जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे आज भाजपामध्ये प्रवेश करतायत। रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे। दीपेश म्हात्रे हे ठाकरेंच्या शिवसेनेचे डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार होते। त्यांना जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आलेली होती। त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंच्या शिवसेनेला हा जोरदार धक्का मानला जातोय। हे दीपेश म्हात्रे नेमके कोण आहेत आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। दीपेश म्हात्रे यांचे वडील पुंडलिक म्हात्रे माजी महापौर होते। दीपेश म्हात्रे वयाच्या 23व्या वर्षी शिवसेनेत सक्रिय झाले। रवींद्र चव्हाणांच्या विरोधात 2014 आणि 2024 ला त्यांनी दोनदा विधानसभा निवडणूक लढवली। दीपेश म्हात्रे यांचे बंधू माजी नगरसेवक आणि आई माजी नगरसेविका राहिलेले आहेत। दीपेश म्हात्रे 2009 साली पहिल्यांदा बिनविरोध नगरसेवक म्हणून निवडून आले। आतापर्यंत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे ते 3 वेळा नगरसेवक झालेत। 2 वेळा स्थायी समिती सभापती म्हणूनही त्यांनी कार्यभार सांभाळलेला आहे। 2022 पर्यंत शिवसेना पक्षात ते कार्यरत होते। 2022 साली एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत त्यांनी प्रवेश केला होता। नोव्हेंबर 2024 मध्ये त्यांनी पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला। शिवसेनेच्या युवा सेनेत त्यांनी महत्त्वाच्या पदांवरही काम केलंय आणि आता तेच दीपेश म्हात्रे भाजपचं कमळ हाती घेत आहेत।